नमस्कार. श्रीमद भागवतातील जीवन संवाद या व्याख्यानमालेतील या तिसऱ्या पुष्पाच्या अनुषंगानं आज आपण चिंतन मांडणार आहोत. सर्व प्रेक्षकांना, श्रोत्यांना, दर्शकांना माझा नमस्कार. आज आपण श्रीमद भागवतातील राष्ट्रनिष्ठा किंवा राष्ट्रप्रेम आणि विज्ञान दर्शन या दोन्हीचाही विचार करणार आहोत. राष्ट्रनिष्ठेच्या किंवा राष्ट्रप्रेमाच्या अनुषंगानं काल चिंतन आपल्याला करायचं होतं, परंतु वेळ कमी पडला आणि तो आज आपण या ठिकाणी वापरणार आहोत. श्रीमद भागवतामध्ये राष्ट्र ही संकल्पना आहे आणि या राष्ट्र संकल्पनेचा विकास त्यामध्ये झालेला दिसतो. ज्याप्रमाणे उपनिषदामध्ये राष्ट्र हा उल्लेख आलेला आहे. उपनिषदामध्ये मी या ठिकाणी प्रमाण देईन. ब्राह्मण ग्रंथामध्ये नमो ब्रह्मणे नमो ब्रह्मणे नमो ब्रह्मणे इति तिष्कृतो ब्रह्मणे नमस्करोति ब्रह्मण एव तत्क्षत्रं वशमेति तद यत्र वै ब्रह्मण क्षत्रं वशमेति तद राष्ट्रं समृद्ध तद्वीरवदाहास्मिन् वीरो जायते शयद्वरं ददामि. या ठिकाणी या ब्राह्मण ग्रंथामध्ये क्षत्रं वशमेति तद राष्ट्रं समृद्धं तद्वीरवदा हास्मिन् वीरो जायते असा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे राष्ट्र ही संकल्पना उपनिषद कालापासून ब्राह्मण ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण तर बघतोच स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठ्यम राज्यम महाराज्यम आधिपत्यम ही संकल्पना सुद्धा आपण दररोज म्हणत असलेल्या आपल्या दैनंदिन प्रार्थनेमध्ये म्हणा किंवा मंत्राक्षतेमध्ये म्हणा आपण म्हणत असतो. या दृष्टीने राष्ट्राचा उल्लेख प्राचीन कालापासून आपल्या वैदिक ग्रंथामध्ये आलेला आहे. पण राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, ज्याला आज आपण नॅशनॅलिटी असं म्हणू किंवा ज्या राष्ट्रप्रेमाचा उद्गार आपण सातत्याने करत असतो, आपल्या स्वतःच्या स्वराष्ट्राविषयीची भूमिका आपली काय आहे, ज्याला आपण इंग्रजीत पॅट्रिऑटिझम असा शब्द वापरतो. हा पॅट्रिऑटिझम, ही राष्ट्रनिष्ठा, हे राष्ट्रप्रेम, ही नॅशनॅलिटी आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळते असं स्पष्टपणे उल्लेख त्यामध्ये आलेले आहेत. मी हे लादतो आहे असं नाही, हे विचार मी जुन्या ग्रंथावर आज नव्याने लादतोय असं नाही, तर त्यातूनच ते व्यक्त झालेलं आहे. ते फक्त मी या ठिकाणी मांडतोय, उद्घाटित करतोय असं म्हणा. जे लपलेलं सौंदर्य आहे किंवा लपलेली जी सत्य आहेत ती या ठिकाणी उजेडात आणण्याचा काहीसा माझा अल्पसा प्रयत्न आहे. यामध्ये भारतातील राष्ट्रनिष्ठा या अनुषंगानं आपण श्रीमद भागवताचा जर विचार केला तर भागवतामध्ये सुरुवात आपण अशी करूया की भारत हे जे नाव आज आपण घेतो हे नाव सर्वांना परिचित आहे. पण भारत हे नामाभिधान आपल्या देशाला केव्हापासून पडलं याची आपण जर चिकित्सा केली तर असं या ठिकाणी दिसेल की दुष्यंताचा पुत्र भरत हा भारत या नावाच्या अनुषंगाने आपण त्याचाही विचार करतो. भारतामध्ये एकूण 3 भरत आपल्याला दिसतात. एक दुष्यंताचा पुत्र भरत, दुसरा श्रीरामचंद्राचा भाऊ भरत आणि तिसरा एक भरत आहे जो या ठिकाणी ऋषभदेवाचा पुत्र भरत म्हणून गणला गेलेला आहे, ज्याचा इतिहास भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून संस्कृतमध्ये भा या शब्दाचा अर्थ प्रकाश असा आहे. भा म्हणजे प्रकाश, प्रभा. त्यात रत असलेला म्हणजे प्रकाशाने प्रकाशित असलेला, तेजाने उजळणारा, तेजस्वी असलेला जो देश आहे तो भारत, अशी एक व्युत्पत्ती आपल्याला सांगता येऊ शकते आपल्या व्युत्पत्तीशास्त्राच्या अनुषंगानं. दुसरं, भारत नामरहस्य सांगत असताना भारत हे नाव भरत राजावरून आपल्या देशाला पडलं हे बरोबरच आहे. पण हा भारत ज्या नावाचा देश आज आपण गणतो तो देश ज्या नावावरून, ज्या भरताच्या नावावरून गणला गेला तो कोणता भरत असावा? दुष्यंताचा पुत्र भरत, श्रीरामचंद्राचा भाऊ भरत
आणि प्राचीन काळी होऊन गेलेला ऋषभदेवाचा पुत्र भरत, असे 3 भरत या ठिकाणी मी आता उल्लेखले. हे ऋषभदेव हे जैन तत्वज्ञान आणि जैन धर्माचे उद्गाते होते. आता या ठिकाणी श्रीरामचंद्राचा भाऊ भरत हा साधारणतः याचा कालावधी जर आपण काढला तर युगाच्या अनुषंगाने विचार केला तर हा त्रेतायुगातला आणि रामचंद्र त्रेतायुगातले, आणि जर आधुनिक काळाच्या दृष्टीने विचार केला तर 10,000 वर्ष आपल्याला मागे जावं लागेल. रामायणाचा काळ हा 10,000 वर्ष मागे आपण नेऊ शकतो. त्याच्याही नंतर मग दुष्यंताचा पुत्र भरत याचा काळ आपल्याला दिसेल, म्हणजे तो अलीकडचा काळ आहे. आणि या सर्वांच्या पलीकडे आपल्याला ऋषभदेवाचा पुत्र भरत दिसतो, जो रामचंद्राच्या भरताच्या फार प्राचीन फार आधी होऊन गेलेला आहे. कारण हा ऋषभदेव यांनी जैन तत्वज्ञान जैन धर्माचं तत्वज्ञान आपल्या याच्यामध्ये मांडलं, चिंतनामध्ये मांडलं, आणि तिथून पुढे जैन धर्म प्रसारित झाला असं म्हणता येतं किंवा म्हटलं जातं. हे जैन धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रसार पुढे झाला आणि त्याचे बीज आपल्याला ऋषभदेवाच्या चिंतनामध्ये दिसतात, विवेचनामध्ये दिसतात. ऋषभदेव यांची वंशावळ आपल्याला सांगता येईल. मनु हा मूळ पहिला मनु, स्वयंभुव मनु ज्याला आपण म्हणतो, त्याचा पुत्र प्रियव्रत, त्याचा पुत्र अग्निध्र, त्याचा पुत्र नाभी आणि त्याचा पुत्र ऋषभदेव. आणि यानुसार ऋषभदेवाला एकूण 100 पुत्र झाले. त्यातला जो ज्येष्ठ होता त्याचं नाव भरत. त्याच्याच नावावरून आपल्या देशाला भारत हे प्राचीन कालापासून नाव पडलेलं आहे, याचा उल्लेख भागवतामध्ये केलेला आहे. भारताला भारत हे नाव पडण्यापूर्वी कोणतं नाव होतं असा आपण कधी विचार करत नाही की भारताला भारत हे नाव पडण्यापूर्वी कोणतं नाव असेल. तर या ठिकाणी त्याने वर्णन केले की अजनाभ वर्ष असं नाव होतं. अजनाभ वर्ष हे नाव प्रचलित होतं. या भागवतामध्ये त्याचा संदर्भ आहे 5व्या स्कंधामध्ये 7व्या अध्यायात. अजनाभम नामम तद्वर्षम भारतमिति यत आरभ्य व्यपदिशंती असं स्पष्ट तिथे म्हटलेलं आहे. अजनाभम नामम तद्वर्षम भारतमिति यत आरभ्य व्यपदिशंती. अजनाभ वर्षाला या भरतामुळे भारत हे नाव पडलं. या भरताने विश्वरूपाची मुलगी पंचजनी हिच्याशी विवाह केलेला होता. ऋषभदेवांना जे 100 पुत्र होते त्यातील 9 जण विरक्त झाले. तेच आपण नव नारायण म्हणून ज्याचा उल्लेख करतो ते, आणि ते भारतभर ज्ञानोपदेश करत फिरत होते. त्यांचीच नावं कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, दुमिल, चमस, करभाजन असे होते. आणि हेच नवनारायण यांनी पुढे 11व्या स्कंधामध्ये नारद आणि वसुदेव यांच्या संवादाच्या निमित्ताने निमी जायंतेय संवाद जो आलेला आहे तो यांचाच आलेला आहे. या दृष्टीने भारत या नावामागची जर आपण भूमिका लक्षात घेतली, इतिहास लक्षात घेतला, तर भारतीय संस्कृती त्यागवादी का आहे याचं उत्तर या ठिकाणी मिळतं. कारण ही सगळी मंडळी त्यागवादी होती. ऋषभदेवाने त्यागवादाचा आदर्श आपल्या मुलांच्या समोर मांडला आणि यांची मुलं सुद्धा त्यागवादी निघाली. नवनारायण तर सर्व भारतभर भ्रमण करून ज्ञानोपदेश करू लागले. त्यांच्या विचारामध्ये मानवतावाद होता, जाती धर्माच्या पलीकडची भूमिका होती, आणि जी आपल्याला संत वाङ्मयामध्ये आज आढळते अशी याचा विचार आपण उद्याच्या पर्वाच्या चिंतनामध्ये करणारच आहोत, तत्वचिंतनाच्या अनुषंगाने. त्यामुळे इथे या ठिकाणी फक्त एवढंच निवेदन करतो की ही जी भूमिका आहे जी त्यागवादाची आहे त्याची बीजं आपल्याला ऋषभदेवांच्या विवेचनामध्ये दिसतात. आणि हेच नवनारायण पुढे आपल्याला नवनाथ म्हणून प्रगट झालेले असावेत असं माझा कयास आहे. कारण नवनाथांच्या मध्ये सुद्धा हीच त्यागवादी नाथपंथीय भूमिका प्रगट झालेली आहे. भारतीय तत्वविचारांच्या अनुषंगानं हा विचार आपण नंतर करणार आहोत. अशा या भारताबाबतीतची निष्ठा, त्याच्याबद्दलचं प्रेम अनेक श्लोकामधून या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. ज्याला आपण राष्ट्रनिष्ठा राष्ट्रभक्ती म्हणतो ती अनेक ठिकाणी व्यक्त झालेली आहे. श्रीकृष्णाने 11व्या स्कंधामध्ये पुण्यतम ठिकाणांच्या स्थळांचा जो उल्लेख केलेला आहे त्यांनी श्रीकृष्णाच्या तोंडी असं वाक्य आहे की ज्या ठिकाणी कृष्णसार मृग आहेत, जेथे पुण्यकारक वृक्ष आहेत, तो प्रदेश पुण्यवान म्हटला पाहिजे. कृष्णसारो देशानाम अब्रह्मण्यो शुचिर भवेत, कृष्णसारोप्य सौवीर
कीकटा संस्कृतेरिणम असं 11व्या स्कंधात स्पष्ट म्हटलंय. अकृष्णसार म्हणजे जिथे काळवीट नाहीत तो प्रदेश अशुद्ध आहे. जिथे काळवीट असून संतांचे निवासस्थान आहेत तो प्रदेश शुद्ध आहे, पवित्र आहे. भारतात काळवीट आहेत, संतांचे आश्रम होते आणि म्हणून भारत हा पवित्र देश मानला पाहिजे. श्रीकृष्णानं प्रत्येक वस्तूच्या शुद्धतेबद्दलचा विचारही मांडलेला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय भावनेच्या अनुषंगाने जर विचार केला तर भारताबद्दलची परम आदराची भावना भागवतातून व्यक्त झालेली आहे. यालाच मी राष्ट्रनिष्ठा म्हणतो की भारताबद्दल, आपल्या देशाबद्दल, आपल्या मातीबद्दल, आपल्या जन्मभूमीबद्दल इतकं अतिशय निरतिशय प्रेम आणि उत्कटपणाने ते व्यक्त करण्याची क्षमता या भागवतामध्ये आलेली दिसते. भारतात पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त व्हावा अशी भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. पंचमस्कंधामध्ये भारतातील नद, नद्या, पर्वत, चंद्र, सूर्य इत्यादी प्रमाणेच फुलं, फळं, विविध द्वीपांचं वर्णन येतं आणि त्यानंतर भागवतकार म्हणतात हे मोठं ऐकण्यासारखं आहे, चिंतन करण्यासारखं आहे, पाठांतर सुद्धा करण्यासारखं आहे. भागवतकारांनी म्हटलंय, अहो आमिषाम किमकारी शोभनम प्रसन्न येषाम स्विदुतत् स्वयं हरिही यैर्जन्म लब्धम नृषुभारताजिरे मुकुंद सैवो पैकम स्पृहा हि नाहा. या ठिकाणी अहो आमिषाम किमकारी शोभनम प्रसन्न येषाम स्विदुतत् स्वयं हरिही यैर्जन्म लब्धम नृषुभारताजिरे. याच भारतामध्ये आम्हाला जन्म प्राप्त व्हावा, याच भारतामध्ये आम्हाला एक क्षणभर जरी जन्म प्राप्त झाला, स्वर्गामध्ये गेल्यानंतर जर काही पुण्य आमचं शिल्लक असेल तर ते म्हणतात की आम्हाला स्वर्गातलं सुख देऊ नका, त्यापेक्षा आम्हाला भारतात एक क्षणभर का होईना जन्म प्राप्त होऊ द्या. म्हणून यैर्जन्म लब्धम नृषु भारताजिरे मुकुंद सैवोपैकम स्पृहाहीना. अशा प्रकारची अत्यंत उत्कट भावना देवता सुद्धा असा महिमा गातात की ज्यांनी भारतवर्षात जन्म घेतला ते किती पुण्यवान आहेत. त्यांनी कोणतं दान, धर्म, कर्म, यज्ञ, याग कोणते केलेत की ज्यांना भारतात जन्म मिळाला. ब्रह्मदेवा एवढे द्विपरार्ध आयुष्य सुद्धा व्यर्थ आहे. क्षणभर जरी भारतात जगायला मिळालं तरी जन्माचं सार्थक आहे. मला वाटतं यापेक्षा भारताच्या संबंधीची राष्ट्रनिष्ठा आणखी कोणती असेल. कल्पायुषाम स्थान जया पुनर्भवात. हा पुढचा श्लोक बघा. कल्पायुषाम स्थान जया पुनर्भवात क्षणायुषाम भारत भूजयो वरम क्षणेन मर्त्येन कृतम मनस्विना संन्यस्य संयांत्य भयम पदम हरे हे. संन्यस्य संयांत्य भयम पदम हरे हे. या ठिकाणी क्षणेन मर्त्येन कृतम मनस्विना असा शब्द वापरलाय की आम्हाला कल्पायुषम स्थान जया पुनर्भवात. एवढं कल्पभर आयुष्य आम्हाला नकोय. एक कल्पभर म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की अलौकिक माणसाचं पुण्य जर असेल तरच या भारतामध्ये जन्म प्राप्त होऊ शकतो. अन्यथा हे केवळ आयुष्य हे निरर्थक आहे. कल्पभरचं आयुष्य किंवा ज्याला आपण केवळ हजारो जन्म जरी प्राप्त झाले तरी सुद्धा ते व्यर्थ आहे. हजारो वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं तरी ते व्यर्थ आहे. क्षणायुषाम भारत भूजयो वरम. भारताप्रती ही केवढी निष्ठा आहे, भारताविषयी केवढं राष्ट्रप्रेम इथं व्यक्त झालेलं आहे. भारत भूमीमध्ये जन्म होणं, भारताच्या भूमीचं सौभाग्य प्राप्त होणं हीच सर्वश्रेष्ठ पुण्यकारक बाब या ठिकाणी त्यांनी मानलेली आहे. भारतीयत्वाची भावना यापेक्षा कोणती असू शकते. भारताला पूर्वी अजनाभ वर्ष असं नाव होतं, त्यामुळे ते नाजनाभे असा शब्द इथं वापरलाय. असा अजनाभ वर्षाचा उल्लेख करून देवता म्हणतात आमचे स्वर्गसुख भोगून जर काही पुण्य शिल्लक उरलं असेल तर आम्हाला पुन्हा भारतात जन्म प्राप्त व्हावा. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती आपल्याला माहित आहे. या तत्वानुसार स्वर्ग पुण्य समाप्त झाल्यानंतर जर जन्म द्यायचा तर तो भारतभूमीमध्ये द्या. तो मूळ श्लोक पहा. यद यत्र न स्वर्ग सुखावशेषितम सृष्टस्य सूक्तस्य कृतस्य शोभनम. यद यत्र न स्वर्ग सुखावशेषितम. स्वर्गसुख भोगून जर काही अवशिष्ट आमचं पुण्य शिल्लक राहिलं असेल तर सृष्टस्य सूक्तस्य कृतस्य शोभनम ते नाजनाभे स्मृतिमज्जन्म न स्यात्. ते नाजनाभे, ते अजनाभ नाभे अर्थात अजनाभ नावाच्या वर्षामध्ये ते नाजनाभे स्मृतिमज्जन्म न स्यात् वर्षे हरिर्यद भजताम शंतनोती. भारत ही पुण्यभूमी आहे. संत महात्मे येथे जन्माला आले आणि त्यांनी भूमी पवित्र बनली. भारत ही कर्मभूमी सुद्धा आहे. त्यागवादी तत्वज्ञान इथे अमरत्वाची गाथा सांगते. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा राक्षस निर्माण झाले. त्यांनी उपभोगार्थ स्त्री मागितली तेव्हा ब्रह्मदेवाने संध्याकृती
प्रमादारूपात ठेवली आणि राक्षसांना पश्चिम दिशेकडे जायला सांगितलं. या कथेचं तात्पर्य एवढंच आहे की जे भोगवादी आहेत त्यांना पाश्चिमात्य दिशेकडे जायला सांगितलंय आणि जे त्यागवादी आहेत ते पौर्वात्य ठिकाणी म्हणजे भारतामध्ये राहायला ते लायक आहेत. म्हणून पाश्चात्य देश भोगप्रधान आहेत, ती राक्षसी संस्कृती आहे, तर भारत हा योगप्रधान त्यागवादी राष्ट्र आहे. म्हणून देव येथे जन्म घेण्यास उत्सुक आहे. श्रीमद भागवतात राष्ट्रप्रेम भारतीयत्वाचा अभिमान येथे प्रगट झालेला दिसतो. भारतात जन्म घेणं मिळणं ही पुण्याची बाब मानली आहे. येथे कृष्णसार मृग आहेत, ऋषीमुनींचे आश्रम आहेत, संतांची निवासस्थान आहेत. ही भारतभूमी प्राचीन कालापासून समृद्ध होतीच. जिथे शंकराच्या रेतस्रावामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या खाणी निर्माण झाल्या, जिथे जांबू नदासारखं सुवर्ण प्राप्त होतं आणि ज्या ठिकाणी चमकदार असणाऱ्या जांबू नदाच्या सुवर्णाने सर्व देव आपले अलंकार करतात, हे भारताचं वैभव पंचमस्कंधात व्यक्त झालेलं आहे. इथल्या अलकनंदा, गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, कृष्णासारख्या नद्या, इथले मेरू, कैलास, हिमालयासारखे पर्वत, इथले पशुपक्षी, हंस, कारंडव, सारस, चक्रवाक, हत्ती, मयूर, वाघ, सिंह, गायी, वनगायी, पशुधन, शुक, तित्तीर असे कितीतरी प्रकारच्या निसर्गाचा खजिना 5व्या स्कंधामध्ये प्रगट झालेला आहे. कैलास वर्णन, वैकुंठ वर्णन हे मुळातून या ठिकाणचं वाचण्यासारखं आहे. वैरभाव विसरलेले हिंस्र पशु फक्त भारतीय भूमीतच आपल्याला दिसू शकतात. म्हणून देवांना देखील या भूमीचा हेवा वाटतो. म्हणून भारतभूमी खरोखर अलौकिक आहे. भागवतात भारताबद्दलचं आलेलं हे वर्णन म्हणजे राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा, भारतीयत्वाचा आविष्कार म्हणावा लागेल. या दृष्टीने या भारतीयत्वाचं आपल्याला खरोखर मूल्य कळलं पाहिजे. काल आपण चर्चा करत होतो मूल्य म्हणजे काय. या मूल्याच्या अनुषंगाने भागवतामध्ये जे भारतीयत्वाचं मूल्य दर्शन या ठिकाणी घडलं, हे मूल्य कोणतं आहे? हे मूल्य आहे राष्ट्रनिष्ठेचं, हे मूल्य आहे धर्मसत्तेचं, हे मूल्य आहे संस्कृतीचं आणि हे मूल्य प्राचीन कालापासून चालत आलेलं आहे. जे हे मूल्य सनातन आहे, त्याला आपण सनातन म्हणजे हे कधीच नष्ट होणारं नाही. काही मूल्य परिवर्तनीय असतात आणि काही मूल्य अपरिवर्तनीय असतात, कायमस्वरूपी असतात. हे मूल्य या ठिकाणी कायमस्वरूपी ज्या भारताबद्दलची राष्ट्रनिष्ठा हे हजारो वर्षापासून कवींनी या ठिकाणी गायलेली आहे. भागवतासारख्या भक्तिप्रधान ग्रंथामध्ये किंबहुना मुक्ती देणाऱ्या ग्रंथामध्ये सुद्धा भारतामध्ये जन्म घेण्याची जी मानसिकता प्रगट झाली आहे ती मला वाटतं खरोखर अलौकिक आहे. या ठिकाणी भारतामधल्या विज्ञानाच्या अनुषंगाने आपल्याला विचार करायचा आहे. खरं म्हणजे भारतीय विज्ञान हे फार पराकोटीला पोहोचलेलं होतं, परंतु आज आपल्याला त्याचे बारीक बारीक संदर्भ शोधावे लागतात. आणि भारतीय वैज्ञानिक कोण होते? ऋषीमुनी होते. हे ऋषी होते, मुनी होते, तपस्वी होते, ज्यांनी दिव्य दृष्टीने हे सगळं जाणलं, समजून घेतलं आणि त्या वैज्ञानिक कसोटीवर आजही आपल्याला ते टिकलेलं दिसतं. आजही आपण जेव्हा वैज्ञानिक सूत्रांचा विचार करतो, शुल्ब सूत्रासारखं सूत्र हे आपल्याला एकीकडे पायथागोरसचं सूत्र आहे असं लक्षात येऊ लागतं. आणि म्हणून एकूणच संपूर्ण भारतीय जीवनदृष्टी ही शास्त्रीय पद्धतीच्या एका आधारावर आधारलेली होती आणि हेच खऱ्या अर्थानं मूल्य आहे. शास्त्रेण चक्षुषा राजन ही आमची भूमिका होती. हे राजा शास्त्राच्या डोळ्याने पहा. आणि म्हणून शास्त्राची कसोटी आपल्या जीवनातील प्रत्येक अंगांना या ठिकाणी वापरलेली दिसते. म्हणून भारतातील विज्ञान हे जर समजून घ्यायचं झालं तर भागवताचा संदर्भ घेऊन मी आपणाला सांगेन की महर्षी व्यास प्रणित श्रीमद भागवत महापुराण असून त्याची एक दिव्य परंपरा आहे. भागवतात भक्तिप्रधानता असली तरी या ग्रंथात विविध शास्त्रांचा समन्वय पाहायला मिळतो. त्यात तत्त्वज्ञानाबरोबरच सामाजिक शास्त्र आहेत, मानसशास्त्र आहे, योगविज्ञान आहे, आयुर्वेद आहे, वनस्पतीशास्त्र आहे, रसायन आहेत, भौतिक आणि गणितासारखा विषय देखील आलेला आहे. हा ग्रंथ सकल आणि अखिल मानवी जीवनाचा ओनामा ठरावा अशा प्रकारचा आहे. ज्ञानाबरोबरच विज्ञान ही बाप परंपरेनं स्वीकारलेली आहे. ज्ञान विज्ञान संयुतम असं म्हटलं जातं. श्रीमद भागवतात तर अनेक ज्ञानशाखांचा समन्वय आपल्याला समुच्चय आढळतो. महर्षी व्यास विशाल बुद्धीचे होते. आपण म्हणतो की नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लार बिंदाय तपत्र नेत्र. खरोखर इतकी विशाल बुद्धी किंवा ज्याला आपण वैशारदी मती किंवा वैशारदी मती याचा उल्लेख भागवतात खूपदा आलेला आहे. वैशारदी मती म्हणजे
अत्यंत विकासक्षम असणारी बुद्धी, जी वैशारदी मती, तल्लख अशा प्रकारची बुद्धी, याचा आविष्कार भागवतामध्ये पाहायला मिळतो. त्यांची बुद्धी चौफेर संचार करणारी होती. आज विशेषीकरणाच्या काळात म्हणजे स्पेशलायझेशनच्या काळात आपण समग्रतेचा विचार करत नाही. व्यासांसारखे महामुनी तुकड्या तुकड्यानं समाज पाहत नव्हते. मला ही गोष्ट आपल्याला स्पष्ट करून सांगायची आहे की जीवन हे तुकड्या तुकड्याने आपल्याला लक्षात येऊ शकत नाही. जीवनाचा समग्र अन्वयार्थ जर लावायचा झाला तर आपल्याला तुकड्या तुकड्यांनी जीवन पाहून चालत नाही. तुकड्या तुकड्यानं समाज ते पाहत नव्हते, तर समग्रतेने, सामग्र्याने, सर्वंकषपणे, संपूर्णत्वाने आकलन करून सर्वस्पर्शी विचार करणारे होते. भागवतकारांची दृष्टी वैशारदी होती. जीवनाची समग्रता त्यात साकल्याने म्हणजे इन टोटो प्रगट झालेली आहे. विज्ञान हा विषय येताना अस्पर्श नव्हता. हे विज्ञान त्यांनी दिव्य दृष्टीने पाहिलं, मांडलं. अष्टमहासिद्धी आणि इतर सिद्धी त्यांना अवगत होत्या. ते दिव्य चक्षुनं त्यांनी वैज्ञानिक सत्य मांडली. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, विमानशास्त्र, गणित, कालमापन, भूगोल, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि इतर अनेक शास्त्रांमध्ये त्यांची गती होती. या ठिकाणी आपण एकेका शास्त्रांचा म्हणजे विज्ञानाच्या अनुषंगाने विचार करू. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र हे तर सहज आपल्याला लक्षात येऊ शकेल, परंतु विज्ञानाच्या अनुषंगाने म्हणजे आज जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या प्रामुख्याने विषयांच्या अनुषंगाने आपण थोडीफार चर्चा या ठिकाणी करू. जीवशास्त्राच्या अनुषंगाने मी म्हणेन की स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक जर कोण असतील तर कपिल महामुनी आहेत, अशी एक माझी भूमिका आहे. कारण कपिल महामुनींनी आपल्या आईला पहिल्यांदा ज्ञान सांगितलं. म्हणजे आईला ज्ञान सांगणारे कपिल मुनी हे स्त्री शिक्षणाचे आद्य प्रणेते ठरतात असं म्हणलं तर वावगं ठरू नये. भागवताच्या 3ऱ्या स्कंधामध्ये कर्दम आणि देवहूती यांच्यापासून कपिल मुनींचा जन्म झाला. कपिलाचार्यांनी सांख्य तत्वज्ञान जगापुढं मांडलं. सांख्य हे भारतातील सर्वात प्राचीन तत्वज्ञान आहे. आपल्या आईला उपदेश करण्याच्या निमित्ताने त्यांनी जे गहन तत्वांचं विवरण केलं त्यात प्रकृती आणि पुरुष अशी मांडणी करून 25 तत्वांची मांडणी केली. आपल्या आईला, देवहूतीला ज्ञान देणारे म्हणजे स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक असणारे कपिलाचार्य. आईला ज्ञानोपदेश देताना त्यांनी जीवाची उत्पत्ती, त्याची गर्भातील वाढ, 9 महिन्यातील त्याचा विकास, नंतर त्याचा जन्म आणि मृत्यूपर्यंतची स्थिती मांडलेली आहे. ही वाचताना कपिल मुनींनी आजच्या स्त्रीरोग तज्ज्ञ असणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी वैद्याप्रमाणे सर्व गर्भस्थिती आणि गर्भपूर्व अवस्था समजून दिलेली आहे. कपिल मुनी म्हणतात, जीव हा पावसाच्या थेंबातून धान्य कणामध्ये आणि त्यातून पुरुषाच्या रेतामध्ये आश्रय घेतो. त्याच्या दैवाप्रमाणे तो येतो. ते म्हणतात, आता कपिल महामुनींच्या शब्दातच सांगतो भागवतातल्या, कर्मणा दैवनेत्रेण जंतुर्देहोपपत्तये स्त्रियाः प्रविष्ट उदरम पुंसो रेत करणाश्रया. 3ऱ्या स्कंधामध्ये 31व्या अध्यायामध्ये याचं विवरण आलेलं आहे. कर्मणा दैवनेत्रेण जंतुर्देहोपपत्तये, पुरुष रेतकणातून स्त्रीच्या उदरात तो प्रवेशतो. त्यानंतर त्याची वाढ ते सांगतात. आता त्याची वाढ किती शास्त्रीय पद्धतीने सांगितली आहे पहा. आज आपण त्याची तुलना करू शकतो. हे 5000 वर्षाच्याही आधीचं तत्वज्ञान आहे. 5000 वर्षाच्या वेळेला तर व्यासच होते, पण कपिल महामुनी फार प्राचीन आहेत त्याच्यापासून. म्हणून त्यांनी जे वर्णन केलंय ते सांगतो की त्याची वाढ कशी होते. पहिल्या रात्री तो कलल असतो. 5 दिवसानंतर तो बुडबुड्यासारखा होतो. नंतर 10 दिवसानंतर तो बोराच्या अंठोळीसारखा. नंतर 1 महिन्यात कशाची वाढ होते ते सांगतात. एका महिन्यात, पहिल्या महिन्यामध्ये डोकं, दुसऱ्यात हातपाय, तिसऱ्यात हाडे, कातडी, चौथ्यात मांस, मज्जा, सप्तधातू, 5व्यात त्याला भूक तहान लागते, 6व्या महिन्यात तो पापुद्र्याने लपेटला जातो आणि उजव्या कुशीमध्ये शिरतो, फिरू लागतो. आता हळूहळू तो फिरू लागतो उजव्या बाजूला. आईने खाल्लेल्या अन्नामुळे त्याची वाढ होते. तो क्षणोक्षणी मूर्छित होत जातो. आतील कृमी कीटक त्याला चावतात. तिखट मसालेदार पदार्थ यामुळे त्याला त्रास होतो. याचं साध्यंत वर्णन कपिल महामुनींनी केलेलं आहे. मूळ श्लोक या ठिकाणी मुद्दाम उद्धृत करतो. कललम त्वेक रात्रेण पंचरात्रेण बुद्बुदम दशाहेन तु कर्कंधो पेशंडम वा ततः परम मासेन तु शिरो बाभ्यंग विग्रहा नख लोमास्थि चर्माणी लिंग छिद्रो भवत स्त्रीभिः
चतुर्भिर्धातव सप्त पंचभिः क्षुत्रुद्भवः षड्भिर्जरा युणावीत कुक्षो भ्राम्यते दक्षिणे. या ठिकाणी कुक्षौ भ्राम्यती दक्षिणे, दक्षिण भागाला म्हणजे उजव्या बाजूच्या कुक्षीमध्ये तो फिरत राहतो, याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. कोणत्याही प्रकारची आजच्यासारखी यंत्रसामुग्री उपलब्ध नसताना, कोणत्याही प्रकारच्या मशीन्स उपलब्ध नसताना, वैदिक अशा प्रकारची प्रगती झालेली नसताना केवळ दिव्य दृष्टीने कपिल महामुनींनी हे जाणलं आणि पोटाच्या आत गर्भाची होणारी वाढ, त्याचा विकास, त्याचा क्रम या ठिकाणी मांडला. ही खरोखरच आश्चर्यकारक गोष्ट आहे. यानंतर गर्भाशयाने वेष्टित झाल्यानंतर तो कुंडलाकार वाकड्या पाठीने आणि मानेने युक्त होत जातो. तो मातेच्या कुशीत मस्तक धरून राहतो. उल्बेन संवृतस्तस्मिन् तस्मिन् त्रैश्च बहिरावृतः नंत्रैश्च बहिरावृतः. उल्बेन, उल्ब म्हणजे या ठिकाणी गर्भाशयाने तो वेष्टित होतो. आणि आस्ते कृत्वा शिरा कुक्षौ भग्नपृष्ठो धरो शिरा. या वेळेपर्यंत त्याला गतजन्माची स्मृती असते. तो आत वेदनेने तळमळतो. आता गतजन्माची स्मृती या ठिकाणी त्याला इथपर्यंत असते असं म्हटलेलं आहे. आणि आतमध्ये तो तळमळतो. कधी मूर्छा कधी जागृती अशा अवस्थेत तो देवाचं स्मरण करतो आणि या गर्भवासूतून सोडवण्याची विनंती करतो. पिंजऱ्यातील एखाद्या पोपटासारखी त्याची अवस्था असते असं ते म्हणतात. स्तुवी तंतम विक्लवया वाचा येनो दरेर पिता. आणि मग देवाला दया येते. तो प्रसूती मारुताला आज्ञा करतो आणि प्रसूतीचा वायू त्याला खाली ढकलतो. त्यावेळी त्याला खूप कष्ट होतात. विनिष्क्रामती कृच्छ्रेण निरुच्छ्वासो हतस्मृती. आणि तो बाहेर आल्याबरोबर हतस्मृती, मागची स्मृती सगळी नष्ट होते, मागील जन्माची स्मृती नष्ट होते असं म्हटलंय. आता तुम्ही म्हणाल किंवा आपण या ठिकाणी प्रश्न विचारू, कशाहून स्मृती असते? आता हे नाही आपण सांगू शकत. त्यांनी जे दिव्य दृष्टीने सांगितलंय, ज्या अर्थी सगळ्या गर्भाची वाढ, त्याचं वर्णन त्यांनी आजच्या शास्त्रीय पद्धतीने केलंय आणि ते आज तंतोतंत लागू पडतं. तर त्यांनी ज्या त्यांच्या पूर्वस्मृती त्याची कशी जागृत असते म्हटलंय, तो कशी देवाची स्तुती करतो म्हटलंय आणि बाहेर येता क्षणी स्मृती कशी नष्ट होते म्हणतो. तेव्हा यावरही सुद्धा आपल्याला विश्वास ठेवणंच भाग आहे. कारण अर्ध्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि अर्ध्या गोष्टीवर ठेवायचा नाही हे योग्य नाही. म्हणून प्रसूती होताच त्या दुःखाने त्याची मागती स्मृती नष्ट होते. तो 9 मास पूर्ण होताच जन्म घेतो आणि पुन्हा संसार चक्रात अडकतो. हे कपिल महामुनी सांगतात. गर्भातील जीवाचं हे गर्भविज्ञान कपिल महामुनींनी शास्त्रीय पद्धतीने मांडलेले आहे. आजच्यासारखे सोनोग्राफी, एक्सरे वगैरे सारखी मशीन सुविधा उपलब्ध नसताना, उपकरणं नसताना जी अत्यंत फोटोग्राफीच्या पद्धतीने ही मांडणी केली, ती खरोखर थक्क करणारी आहे. मृत्यूच्या प्रसंगीचं वर्णन सुद्धा असंच केलेलं आहे. आता प्रत्यक्ष मृत्यूचा अनुभव आपण काही घेऊ शकत नाहीत आणि जर मृत्यू आल्यानंतर पुन्हा मृत्यूचा अनुभव काय हे सांगायला आपण जिवंत नसतो, कारण तो मृत झालेला असतो. पण कपिलाचार्यांनी मृत्यू प्रसंगीचं वर्णन केलेलं आहे आणि त्यावरून त्यांची दिव्य दृष्टी दिसते. मरणसमयी वात, पित्त आणि कफ यांचा प्रकर्ष होतो. शेवटी सगळ्या नाड्या अवरुद्ध होतात. कास आणि श्वास लागून घशात घरघर आवाज येऊ लागतो. कपिल मुनी लिहितात, वायुनोत्क्रमणोत्तार कफ समृद्ध नाडिका कास श्वास कृतायास कंठे गुरगुरा येते. यमदूत येतात, पाश टाकतात. अत्यंत वेदनादायक स्थिती असते. तो मूत्र आणि विष्ठा इथे विसर्जित करतो. सदृष्ट्वा त्रस्त हृदय शकून मूत्रम विमुंचती. याप्रमाणे तो सर्व वर्णन वास्तवदर्शी आहे. आधुनिक बुद्धिवादी लोकांना यातील काही गोष्टी मान्य होणार नाहीत, पण आपण आपल्या बुद्धीच्या पलीकडे काहीच नाही, सगळं असत्य आहे असं मानणं सुद्धा अज्ञान आहे असं माझं मत आहे. कपिल मुनींनी जीवात्म्याला यमदूत पाशबद्ध स्थितीमध्ये कसे यमपुरीला घेऊन जातात ते लिहिलंय. यमदूत यमपुरीत त्याला 4-6 घटकात घेऊन जातात. 99,000 योजन दूर असणाऱ्या यमपुरीत जाताना तो अनेकदा मूर्छित पडतो. त्याला भूक तहान लागते. तप्त वाळूवरून पाठीवर कोरडे मारीत ते त्याला घेऊन जातात. हे वर्णन त्यांनी दिव्य दृष्टीने केलेलं आहे. जीवशास्त्राप्रमाणेच भौतिक शास्त्राचं देखील चिंतन या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. भागवतात 3ऱ्या स्कंधात कर्दम चरित्रात विमान वर्णन आलेलं आहे. हे दिव्य विमान त्यातील सुखसोयी आणि आजच्या प्रगत विज्ञानालाही लाजवील अशा प्रकारचे. देवहूतीसाठी कर्दम ऋषींनी योग सामर्थ्याने निर्माण केलेले विमान कामग नावाचं आहे. या विमानाचं नावच कामग असं आहे, म्हणजे इच्छेला जाईल वाटेल तिथे जाणारं, इच्छेनुसार जाणारं, गमन करणारं. तसंच हे विमान सर्व काल सुखावहम असा शब्द वापरला आहे, म्हणजे एअर कंडिशन आहे.
त्यात महामरकताच्या फरशा आहेत, बाग बगीचे आहेत, शय्या आहेत, अस्तर आहेत, दालनं आहेत, सुंदर पक्षी आहेत, खरे आणि खोटे पक्षी सुद्धा आहेत, पताका आहेत, रत्न आहेत. त्याचप्रमाणे विहाराचे उद्यान आहेत. भौतिक शास्त्रातील ज्ञानाची परिसीमा आपल्याला यामध्ये दिसते. भागवताचा पंचम स्कंध तर भूगोल, खगोल, गणित या शास्त्राचं मोठं दिव्य दर्शन घडवणार आहे आणि आपल्याला आश्चर्यचकित करणार आहे. हे ज्ञान भांडार आहे. वास्तविक भागवत ग्रंथाची रचना किमान 5000 वर्षापूर्वीची आहे. द्वापरे समनुप्राप्ते तृतीय युगपर्यये जातः पराशराद योगी वासव्याम कलया हरे हे या उल्लेखात भागवताचा नसला तरी व्यास महर्षींचा काळ दिसतो. त्या काळातील एवढी वैज्ञानिक प्रगती, वैज्ञानिक ज्ञान पाहून मन अचंबित होतं. यात सूर्य आणि पृथ्वी यांचं अंतर, त्यांची गती, इतर ग्रहांच्या गती, आकाशगंगा, ध्रुवतारा या संबंधीचं सूक्ष्म वर्णन केलेलं आहे. सूर्यस्थान निश्चित करताना आता पहा, भागवताचा 5वा स्कंद या ठिकाणी भागवत जर समोर असेल तर आपण तो काढावा आणि या 5व्या स्कंदामधल्या साधारणतः 23व्या अध्यायाच्या नंतर हे विवरण या ठिकाणी मी वाचतो. सूर्यस्थान निश्चित करायचे. कशामुळे सूर्यस्थान निश्चित केलं हो त्यांनी? पहिल्यांदा सूर्यस्थान यासाठी निश्चित केलं की एक बिंदू निश्चित करावा लागतो. समजा जर आपल्याला जरी एखाद्या घराचा नकाशा काढायचा झाला, एखाद्या जमिनीचा नकाशा काढायचा झाला, तरी सुद्धा आपल्याला एखादा बिंदू पकडावा लागतो आणि त्या बिंदूपासून अंतर मोजावं लागतं. या ठिकाणी खगोलाचा विचार करताना त्यांनी सूर्य हा मध्यवर्ती धरलेला आहे आणि मग असं म्हटलंय की सूर्येनही विभज्यन्ते दिशाखम द्योर मही भिदा. मला हे वाक्य फार महत्वाचं वाटतं की सूर्येनही विभज्यन्ते दिशाखम द्योर मही भिदा. सूर्याचं स्थान पक्क केल्याशिवाय इतरांचं मोजमाप करता येणार नाही. म्हणून सूर्यानेच दिशा, पृथ्वी, आकाश आणि द्यू, इथे आकाश आणि द्यू याच्यात फरक केलेला आहे. या लोकांचं विभाजन केलेलं आहे. आपण आकाश आणि द्यू एकच समजतो, परंतु भागवतकारांनी द्यू लोक हा देवलोक म्हणजे द्यू लोक आणि आकाश म्हणजे आकाश अवकाश. या ठिकाणी आकाश, द्यू, भिदा यामधला जो भेद आहे हे विभाजित जे केलं आहे. या ठिकाणी मही म्हणजे पृथ्वी आणि त्यांच्यापासूनच मग द्यो किंवा द्यू हा देवलोक आहे, हा सूर्य. त्यांचं अंतर मोजायचं झालं तर सूर्यापासून आपल्याला ते मोजावं लागेल. म्हणून त्यांनी सूर्याला मध्यवर्ती धरलंय आणि अंड मध्यगत सूर्यो द्यावा भूम्योर यदंतरम असं म्हटलंय. 5व्या स्कंदात स्कंद 5वा अध्याय 21वा आणि या ठिकाणी गद्य विभाग आहे तो 44वा गद्य. अर्थात आकाश, अंतरिक्ष, पृथ्वी, स्वर्ग, नरक हे सर्व सूर्याच्या स्थितीवरून निश्चित केलेले आहे. म्हणजे स्वर्ग आणि नरकाची स्थिती सुद्धा सूर्याच्या आधारानेच त्यांनी मोजलेली आहे. म्हणून आकाश, अंतरिक्ष, पृथ्वी, स्वर्ग, नरक हे सगळं सूर्याच्या स्थितीवरून निश्चित करून, तसंच पृथ्वी गतिमान असून सर्व विश्व गतिमान असल्याचा सिद्धांत या ठिकाणी प्रतिपादन केलेला आहे. सगळं विश्व गतिमान आहे. अहो एवढंच नव्हे तर वेदस्तुतीसारख्या अगदी तत्वज्ञानात्मक विवरणामध्ये सुद्धा एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की हा सूर्य गतिमान तर आहेच आहे, सगळं विश्व गतिमान आहे आणि नुसतं नव्हे तर हे विश्व ब्रह्मांड विकास पावतंय, 10 पटीने वाढत चाललेलं आहे. मला सांगा, आज शास्त्रज्ञ वैज्ञानिक काय म्हणतात? जयंत नार्वेकरांचा सुद्धा सिद्धांत हाच आहे की सगळं ब्रह्मांड विस्तारित होत चाललेलं आहे, 10 पटीने विस्तारित होत चाललेलं आहे. असा वर्णन या आपल्याला वेदस्तुतीतल्या म्हणजे भागवताच्या 10व्या स्कंधातील 87व्या अध्यायामध्ये वेदस्तुती आलेली आहे. ती जर आपण वाचली तर या वेदस्तुतीमध्ये 87व्या अध्यायाच्या संदर्भात शेवटी त्याने असं म्हटलंय की हे सगळं विश्व गतिमान आहे आणि हे सगळं द्युपतय एव ते ययुरंतमनंतया त्वमपि यदंतरांड निचयानुसावरणा हा असं म्हटलंय. या ठिकाणी गतिमान असणारं हे ब्रह्मांड 10 पटीने वाढतंय आणि हे 10 पटीने वाढणारं हे ब्रह्मांड आणि ब्रह्मांडाचा जो व्याप 10 पटीने वाढतोय तो जर लक्षात घेतला तर अगदी वेदस्तुतीसारख्या विवरणामध्ये सुद्धा वैज्ञानिक संदर्भ त्यांनी दिलाय. किती वैज्ञानिकता, किती विज्ञाननिष्ठा त्यांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त झाली ते आपल्याला इथे दिसेल. आणि म्हणून अंड मध्यगत सूर्यो द्यावा भूम्योर यदंतरम याप्रमाणे पृथ्वीचा गतिमानतेचा सिद्धांत, विश्वाच्या गतिमानतेचा सिद्धांत त्यांनी प्रतिपादन करताना पृथ्वी फिरते हे त्या काळी ज्ञात होतं. ही गोष्ट तर आपल्याला सिद्धच करता येईल की पृथ्वी फिरत होती
किंवा फिरत आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि पृथ्वी फिरते हे भारतीयांना 5000 वर्षापूर्वी माहीत होतं. त्यांनी म्हटलंय की पृथ्वी फिरते पण आपणाला त्याची जाणीव होत नाही. का तर ज्याप्रमाणे कुंभाराच्या फिरणाऱ्या चाकावर मुंगी आपल्या मार्गाने जाते पण तिला गतीची जाणीव नसते. यथा कुलाल चक्रेण भ्रमताम सहभ्रमताम तदाश्रयाणाम पिपीलिकाधिकानाम गतिरन्यैव प्रदेशांतरे एवप्युपलभ्य मानत्वादेः. या ठिकाणी आपल्याला पृथ्वी गतिमान आहे पण कळत नाही. कारण यथा कुलाल चक्रेण भ्रमताम सहभ्रमताम या 22व्या अध्यायामध्ये त्यांनी म्हटलंय यथा कुलाल चक्रेण भ्रमता सहभ्रमताम तदाश्रयाणाम पिपीलिकादिकानाम गतिरन्यैव प्रदेशांतरेष्वप्युपलभ्यमानत्वा देवं नक्षत्र राशिभिः उपलक्षितेन कालचक्रेण ध्रुवं मेरुंच प्रदक्षिणेन परिधावता सहपरिधावमानानां तदाश्रयाणां सूर्यादीना ग्रहणां गतिरन्यैव नक्षत्रांतरे राश्यंतरे चोपलभ्यमानत्वात्. या ठिकाणी या सगळ्या शास्त्रीय पद्धतीने केलेली मांडणी जर लक्षात घेतली तर सर्व विश्व ध्रुव ताऱ्याच्या भोवती फिरत आहे आणि ध्रुव मात्र स्थिर आहे. जसं एखादं शिंक लटकवलेलं असावं त्याप्रमाणे विश्वाच्या पोकळीमध्ये मेढी स्तंभाप्रमाणे जनावर जसं फिरावं त्याप्रमाणे सर्व विश्व ध्रुव ताऱ्याच्या भोवती फिरत आहे. यथा मेढी स्तंभ आक्रमण पशवः संयोजितास्त्रिभिः सवैन यथानम मंडलानि चरन्तेव भगणा ग्रहादयः. या ठिकाणी सगळे भगण, सगळे ग्रहादय, सगळे ग्रह, नक्षत्र, मालिका ह्या सगळ्या कशा फिरतायत तर मेढी स्तंभ आक्रमण पशवः. एखादा पशु जसा एखाद्या खुंटीला बांधावा आणि तो जसा गोल गोल फिरावा त्याप्रमाणे हे सगळं विश्व ध्रुवाच्या भोवती फिरतंय. म्हणून मेढ्या गोचक्रवत स्थानुचरंती दक्षिणीकृत्य भ्रमंतो यत्सतारकाः असा उल्लेख आपल्याला 4थ्या स्कंधामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. असं वर्णन सूर्य सर्वांच्या मध्यभागी असल्याची शास्त्रीयता आणि यन्मध्यगतो भगवांस्तपस्तपताम पतिस्तपन आपतपेन त्रिलोकीम या वर्णनात दिसते. कोपर्निकसनं 15व्या-16व्या शतकामध्ये जे मांडलं आणि त्यामुळे त्याचा जो छळ झाला हे सत्य भारतीयांनी हजारो वर्षापूर्वी मांडलं होतं हे मी अगदी ठामपणाने या ठिकाणी सांगू शकतो. श्रीमद भागवताच्या 5म स्कंधात आकाशमंडलाचा नकाशा शब्दांकित केलेला आहे. ग्रह, नक्षत्र, तारा, राशी यांच्या स्थानांचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन जर आपण पाहिलं तर हे वर्णन म्हणजे त्याला त्यांनी शिशुमार चक्र असा शब्द वापरला आहे. 23व्या अध्यायामध्ये हे शिशुमार चक्राचं वर्णन आहे. त्यामध्ये वर्णन असं येतंय की यस्य पुच्छाग्रे वाघ शिरसः कुंडलीभूत देहस्य ध्रुव उपकल्पितस्य लांगूल प्रजापतिरग्निंद्रो धर्म इति पुच्छमूले आकाशगंगा चोदारतः. याचा अर्थ असा की भगवंताच्या शिशुमारक नामक दक्षिणावर्त कुंडलाकार देह खाली डोकं आणि वर शेपटी करून दूरवर पसरलेला असून त्याच्या शेपटीच्या टोकावर ध्रुव कल्पलेला आहे. त्याखाली प्रजापती, इंद्र, धर्म असून शेपटीच्या मूलस्थानी धाता, विधाता, कमरेच्या ठिकाणी सप्तर्षी, त्याच्या उजव्या बाजूला या ठिकाणी अभिजितापासून पुनर्वसू नक्षत्रापर्यंतची नक्षत्र कल्पिलेली आहेत. डावीकडे पुष्यापासून उत्तराषाढा अशी दक्षिणायन नक्षत्र कल्पिलेली आहेत. त्याच्या उदराच्या ठिकाणी आकाशगंगा आहे. याशिवाय पाठीमागं पायावर, नागपुड्यावर, कानावर, बरगड्यावर, हनुवटीवर, वक्षस्थळावर नक्षत्रांच्या नोंदी केलेल्या आहेत. हा आकाश गंगा म्हणजे आकाशाचा नकाशा आजही आपल्याला पाहायला मिळतो. भारतीय खगोल विज्ञानाचा हा अपूर्व खजिना या ठिकाणी 5व्या स्कंधामध्ये वर्णन करण्यात आलेला आहे. हा जर आपल्याला नकाशा पाहायचा झाला तर या ठिकाणी मी संदर्भ घेतलाय श्रीमद भागवतातील विज्ञान दर्शन. तो हा नकाशा या ठिकाणी मी दाखवू शकतो. याप्रमाणे त्यांनी तो दाखवलेला आहे. असा हा नकाशा आहे. हा संपूर्ण आकाश दर्शन आहे. म्हणजे प्राचीन भारतीय वैज्ञानिक हे किती बारकाईने या सगळ्या आकाशातील नक्षत्रांचा शोध घेत होते हे इथे दिसेल. 5व्या स्कंधात ग्रहांच्या गतीचं गणित दिलेलं आहे. कोणत्या ग्रहाच्यावर किती योजने, कोणता ग्रह आहे याची नोंद केलेली आहे. या ठिकाणी या 5म स्कंधातील चंद्र, शुक्र, बुध, गुरु, शनी यांच्या गतीचं वर्णन दिलंय. या ठिकाणी ठामपणे असं सांगण्यात आलेलं आहे. मी मनाने सांगितलेलं नाही. श्रीमद भागवतातील विज्ञान दर्शन हा जो ग्रंथ या ठिकाणी लिहिण्यात आला तो त्याचे शब्दवाही रामकृष्ण गोविंद जामकर आहेत आणि संपादक डॉक्टर विजय भटकर आहेत. म्हणजे वैज्ञानिक आहेत. या वैज्ञानिकांनी दिलेली ही माहिती आहे. त्याने असं म्हटलंय की आजच्या विज्ञानाशी
ह्या सगळ्या ग्रह नक्षत्र तारा यांच्या गती आजही जुळतात असं अभ्यासकांचं मत आहे. चंद्राची गती सूर्याच्या अपेक्षेने सांगितलेली आहे. 5000 वर्षापूर्वी भारतीयांना आयनिक वृत्ताचं ज्ञान असावं असं खात्रीपूर्वक वाटतं असं त्यांनी नोंदवलंय. आर्यभट्टीय या संदर्भात हे कोष्टक त्यांनी मांडलंय आणि ते भागवतातील वर्णनाच्या अनुसार मांडलेलं आहे. म्हणजे आर्यभट्टाच्या या वैज्ञानिक असणाऱ्या गणितीय पद्धतीचा आविष्कार आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळतो. या ठिकाणी ग्रह आणि त्याची गती असा जर विचार केला तर पृथ्वी आणि चंद्र हे पृथ्वीच्या 1 महिन्याचा मार्ग चंद्र 2 दिवसात चालून जातो असं म्हटलंय. चंद्र हा 30 मुहूर्तात 1 नक्षत्र पार करतो. बुध आणि शुक्र ही बुधाची गती बरोबर शुक्राची गती मानली आहे. मंगळ हा एका राशीत 1.5 महिना राहतो. गुरु एका राशीत 1 वर्ष राहतो आणि शनी एका राशीत 30 महिने राहतो. आयनिक वृत्तावर सूर्य आणि इतर ग्रहांची मांडणी आजचं विज्ञान सुद्धा करतं. आयनिक वृत्तावर ही गतीची मांडणी करतं. त्यामुळं चंद्राची गती सूर्याच्या अपेक्षेने सांगितली आहे. वास्तविक ती पृथ्वी सापेक्ष आहे. हे लक्षात घ्या, ही पृथ्वी सापेक्ष आहे आणि म्हणून बुध आणि शुक्र गती समान सांगितली आहे. याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे महायुगातील बुधाचं आणि शुक्राचं भगण हे सूर्या इतकंच आहे, म्हणजे असतात 43,20,000 असं त्यांनी म्हटलंय, असं आर्यभट्ट नमूद करतात. दुसरं कारण असं आहे की पृथ्वीवरून बुध आणि शुक्र सूर्याप्रमाणेच चालताना दिसतात. हे निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं असावं. श्रीमद भागवतातील विज्ञानाच्या अनुषंगानं हे मी मांडणी केली आहे. सूर्यप्रकाशाचे सप्तरंग कसे आहेत आता पहा. आपण सूर्याला म्हणतो की सूर्याच्या रथाला 7 घोडे आहेत, पण हे 7च कशामुळं? त्यांनी वर्णन केले की सूर्याच्या प्रकाशाचे रंग 7 आहेत, सप्तरंग आहेत. याचं वर्णन भागवतकारांनी केलेलं आहे. आपण पंचमस्कंद पहा आणि 21वा अध्याय पहा, त्यातलं 5वं जे गद्य वर्णन आहे ते पहा. यामध्ये त्यांनी म्हटलंय की रथ नीडस्तु रविरथ युगो यत्र हयाश्छंदो मानः. या ठिकाणी सप्तारुण योजिता वहंती देवमादित्यम असं स्पष्ट वापरलंय. ऋग्वेदामध्ये सुद्धा सप्त युज्यती रथमेक चक्र अश्वावहती सप्तनामा त्रिनाभिचक्र मजर मनर्वम रात्रेमा विश्वाभुवनानि दस्तु. या ठिकाणी स्पष्टपणे त्रिनाभी ही कुटात्मक संज्ञा वापरलेली आहे. त्याचा अर्थ सूर्याच्या 3 गती आहेत. त्रिनाभी म्हणजे सूर्याच्या 3 गती आहेत. एक स्वतःची गती, दुसरी आकाशगंगेभोवतीची गती आणि तिसरी आकाशगंगेकडील ताऱ्याकडे जाण्याची गती अशी उल्लेखलेली आहे. आणि म्हणून सप्तारुण म्हणजे या ठिकाणी सूर्याचे जे 7 घोडे आहेत ते 7 रंग आहेत अशी कल्पना. रथ नीडस्तु रविरथ युगो यत्र हयश्छंदो नामानः किंवा सप्तारुण योजिता वहंती देवमादित्यम. सूर्याचा उदय आणि अस्त या संबंधी सुद्धा भागवतकारांनी अत्यंत शास्त्रीय दृष्टी ठेवलेली आहे. आता आपण म्हणतो सूर्य उगवला सूर्य मावळला. आपल्याला कळतंय की सूर्य उगवतही नाही आणि सूर्य मावळतही नाही. पृथ्वीच्या गतीमुळे आपण तसं म्हणतो, पण शेवटी व्यवहार काय आहे? सूर्य उगवला का सूर्य मावळला का हा व्यवहार आहे. म्हणजे व्यवहाराची भाषा वेगळी आहे. आपण नेहमी काही शास्त्रीय भाषेत बोलत नाही, परंतु आपल्याला शास्त्र माहीत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणून या ठिकाणी सूर्याचा उदय आणि सूर्याचा अस्त या संबंधी भागवतकार अत्यंत शास्त्रीय दृष्टीने भूमिका मांडतात. उदय आणि अस्त हे मानव आहेत, याचं ज्ञान त्यांना आहे. उदयास्त प्रसंगी आता पहा, उदय आणि अस्त या प्रसंगी किरणांच्या तीव्रतेत बदल होत नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की सूर्याच्या उदय आणि अस्त या वेळेला त्याच्या किरणांच्या तीव्रतेत बदल होत नाही. तेच तेज उदयाच्या वेळेस असतं आणि तेच तेज सूर्यास्ताच्या वेळेला असतं, जसं आपल्याला दुपारच्या वेळेला दिसतं. म्हणून न हेकस्य अद्वितीयस्य ब्रह्मणः परमात्मनः कर्मभिर्वर्धते तेजो रसते यथा रवे हे असा शब्द या ठिकाणी 10व्या स्कंधामध्ये आपल्याला असा उल्लेख एक उदाहरणाच्यासाठी आलेला आहे की कर्मभिर्वर्धते तेजो रसतेच यथा रवे हे. म्हणजे एका दृष्टांताच्या निमित्ताने सुद्धा शास्त्रीय भूमिका त्यांनी मांडलेली आहे. दृष्टांत दुसरा द्यायचा आहे, उदाहरण दुसरं द्यायचं आहे, पण ते देताना सुद्धा शास्त्रीय सत्याला त्याची जोड दिलेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि उदयास्ताचे प्रमाणे जैसे न चले सूर्याचे चालणे असा शब्द वापरलाय 4थ्या या ठिकाणी संदर्भामध्ये. असं स्पष्टपणे म्हटलंय त्यांच्या 4थ्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या. त्याचप्रमाणे भागवतकारांनी सुद्धा यत्रोदेती तस्यः समान सूत्र निपाते निम्लोलचती यत अत्र 5व्या स्कंदामध्ये 21व्या अध्यायात अर्थात ज्या स्थानी
सूर्याचा उदय होतो. आता ही तर पहा किती अद्भुत गोष्ट आहे की ज्या स्थानी सूर्याचा उदय होतो त्याच्या समोर शंकूच्या सरळ रेषेत सूत्र धरलं तर ते ज्या दिशेकडे ज्या प्रदेशात पडेल तेथे तो अस्तमान पावल्यासारखा दिसतो असं म्हटलंय. म्हणजे ज्या स्थानी सूर्याचा उदय होतो त्याच्या समोर शंकूच्या सरळ रेषेत सूत्र धरलं तर ते ज्या दिशेकडे ज्या प्रदेशात पडेल तेथे तो अस्तमान पावल्यासारखा दिसतो. ज्या भागात सूर्योदय होतो त्याच्या बरोबर विरुद्ध भागात त्याचा अस्त होतो किंवा झालेला दिसतो. आर्यभट सांगतात उदयो यो लंकायाम सोस्तमया सवितुरेव सिद्धपुरे मध्यान्नो यमकोट्याम रोमक विषयेर्थ रात्रम स्यात्. म्हणजे लंकेत सूर्योदय तोच सिद्धपुरात सूर्यास्त, त्याचवेळी यमकोटी म्हणजे कोरिया येथे दुपार आणि रोममध्ये मध्यरात्र. सिद्धपूर म्हणजे आजचं ग्वाटेमा. म्हणून लंकेत सूर्योदय, सिद्धपुरात म्हणजे ग्वाटेमामध्ये सूर्यास्त, यमकोटी म्हणजे कोरियामध्ये दुपार आणि रोममध्ये मध्यरात्र असते असं आर्यभट्टीय यांनी आपल्या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. अध्याय 4 आणि 13 श्लोक. सूर्य आणि चंद्र यांच्या ग्रहणासंबंधी शास्त्रीय ज्ञान त्याकाळी होतं आणि हीच भूमिका या भागवतकारांनी सुद्धा मांडलेली आहे. म्हणून आर्यभटाने जे वर्णन केले तेच भागवतकारांच्या वर्णनामध्ये आपल्याला तुळून पाहता येतं. भागवतकारांनी शास्त्रीय दृष्टीने समग्र विश्वाचं आकलन केलेलं होतं. म्हणून विश्व हे गतिमान आहे, परिवर्तनीय आहे हे आजचं वैज्ञानिक मान्य करतात. भारतीय संस्कृतीचं समग्र प्रतिबिंब आपल्याला पुराणांच्या कथाप्रसंगातून पडलेलं दिसतं. तसेच भारतीय शास्त्राच्या नेत्रदीपक प्रगतीचं देखील प्रत्यंतर यामध्ये घडतं. त्यामुळं आपण जर या शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांनी या वैदिक गणित या ठिकाणी मांडलेले आहे. वैदिक गणित मांडत असताना पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती, ज्याला प्राणे नैति कलाम भूहू असं आर्यभट्टीय म्हणतात. प्राणे नैति कलाम भूहू म्हणजे काय तर एका श्वास घेण्यास लागणाऱ्या वेळात, म्हणजे आपल्याला श्वास घ्यायला जेवढा वेळ लागतो तेवढ्यात पृथ्वीच्या फिरण्याचा कोन हा एक कला असतो, म्हणजे 1 मिनिट असतो असं म्हटलंय. म्हणजे पृथ्वी किती गतीने फिरते, आपला एक श्वास बरोबर पृथ्वीच्या या फिरण्याचा कोन 1 कला आहे. आणि म्हणून पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग 24 तासात 360 अंश म्हणजे पूर्ण परिघ, 1 तासात 15 अंश, 4 मिनिटात 1 अंश, 1 मिनिटात 15 कला, 4 सेकंदात 1 कला. मनुष्य 1 मिनिटाला 15 श्वास घेतो, म्हणजे 4 सेकंदात तो 1 श्वास घेतो. अशा प्रकारे श्वासाचं गणित सुद्धा आपल्याकडे मांडलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आपण दररोज किती श्वास घेतो याची मांडणी केलेली आहे. 21,600 एवढे आपण श्वास घेतो दररोज. आणि मग 21,600 एवढे श्वास आपण दररोज घेतो आणि ब्रह्मदेवाकडे म्हणे आपल्या श्वासाची गणती असते. आपण किती श्वास संपले म्हणजे आपला मृत्यू ठरलेला आहे हे ब्रह्मदेवाला पक्क माहीत आहे. आणि म्हणून योगशास्त्राने श्वासावर नियंत्रण करायला सांगितलं की तुम्ही श्वास थांबवा म्हणजे आपोआपच आयुष्य वाढेल. हे अगदी बरोबर आहे. आणि म्हणजे प्राणायाम हा कसा आरोग्यकारक आहे आणि आमचं आयुष्य वाढवणार आहे याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला सहज मिळतं. म्हणून भारतीय संस्कृती ही आपल्याला त्याच्या अलौकिक ज्ञानाने चकित करते. भारताच्या या अलौकिक ज्ञानाचा आविष्कार भागवतामध्ये सुद्धा झालेला आहे. भागवताच्या 1ल्या स्कंधात सुतांनी शुकमुनीचं स्तवन केलं आणि त्यांच्या अधिकाराचा उल्लेख केला, ज्यात व्यास महर्षी हे शुकाचार्यांनी लग्न करावं म्हणून त्याच्या मागे लागले आणि शुकाचार्य पुढे पळतायत असं वर्णन केलं. आणि त्यामध्ये पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदु तर सर्वभूत हृदय मुनिवान तोस्मी असं म्हटलं. या ठिकाणी पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदु या ठिकाणी झाडांनी देखील ओकार दिला असा उल्लेख केलेला आहे. तम सर्वभूत हृदयम मुनिमान तोस्मी. या तर्वोभिनेदु यामध्ये वृक्षांना वाचा आली, वाचा फुटली आणि ते बोलू लागले. त्यांना मानवी भावना असतात, वृक्षांना सुद्धा मानवी भावना असतात. हा सिद्धांत आज आपल्याला बोसांनी सांगितलेला दिसतो, जगदीश बोसांनी. परंतु त्याच्याही आधी कितीतरी वर्ष, कितीतरी काळ, कितीतरी हजारो वर्ष पूर्वी आपल्याला हे ज्ञान होतं. हे व्यासांच्या शब्दामधून आपल्याला दिसेल. म्हणून गेल्या शतकात झाडांना भावना आहेत असा शोध जरी जगदीश बोसांनी लावलेला आपल्याला माहीत आहे, तरी सर्व भूतात ते सूक्ष्मपणाने कसे राहतात याचा उल्लेख इथे दिसतो. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा रेड्यामुखी बेद बोलवल्याचा आपण या ठिकाणी सांगतो. हा केवळ चमत्कार नाहीये, हा केवळ खोटेपणा नाहीये, हे केवळ चलचल म्हणता एखादी गोष्ट काढणे जादूगिरी नाहीये,
तर ही एक योग शास्त्रीय ताकद आहे, यौगिक शक्ती आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ही यौगिक शक्ती भौतिक पदार्थावर आपला अधिकार आपल्याला गाजवता येऊ शकतो. हा पदार्थ विज्ञान भौतिकशास्त्रीय आविष्कार आहे. म्हणून भागवतातील वैज्ञानिक दृष्टिकोन अनेक ठिकाणी व्यक्त झालेला आहे. वस्त्रपूतम पिबेत जलम यासारखे निर्देशात सुद्धा आरोग्यविषयक नियम सहजपणे सांगितलेले आहेत. भूगोल, खगोल, गणित, जीव, रसायन, भौतिकशास्त्र यांचं शास्त्रीय दर्शन भागवतामध्ये घडतं. नद्या, पवित्रांच्या पर्वतांच्या वर्णनात, द्वीप महाद्वीपांच्या वर्णनात त्याच्या लांबी रुंदीसह वर्णन येतं. पंचम स्कंद पहा म्हणजे कळेल. यमपुरी पृथ्वीपासून 99,000 योजन दूर असल्याचं सांगितलंय. स्वर्ग, पाताळ यांची सूक्ष्म वर्णनं केलेली आहेत. केवळ अंधश्रद्धा म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करणं केवळ आपलाच अज्ञानपणा ठरेल. म्हणून भागवतातील वैज्ञानिक संदर्भ आपल्याला शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने, आयुर्वेदाच्या अनुषंगाने देखील पाहता येतील. शल्यचिकित्सेच्या अनुषंगाने देता येतील. ययाती देवयानीच्या कथेत ययातीला आपल्या भोगासक्तीबद्दल घृणा वाटू लागली आणि तो एका बोकडाची भोगासक्ती एका रूपकाच्या द्वारे त्यांनी व्यक्त केली. आणि त्यावेळेला एक बोकड रानात फिरत होतं ही कथा तो आपल्या पत्नीला सांगतो. आणि सांगितल्यानंतर त्या बोकडाला त्याचा मालक शाप देतो किंवा त्याचं वृषण तोडून टाकतो असा उल्लेख केलेला आहे. लंबंतम वृषणम भूय संदधेर यो यथा योगवित इथे. आणि मग तो रडत आला, तो रडू लागला म्हणून मालक पुन्हा त्याची दया येऊन त्याचं वृषण त्याला जोडतो असा शब्द इथं वापरला नवम स्कंधामध्ये. लंबंतम वृषणम भूय संदधेर याय योगवित. इथं संदधेर जोडलं म्हणजे त्या ठिकाणी शस्त्रक्रियाच केली असं आपल्याला दिसेल असा उल्लेख येतो. वृषण शस्त्रकर्माने जोडण्याचा यात उल्लेख आहे. तसेच इंद्राचंही गळून पडलेलं वृषण जोडल्याचा उल्लेख वेदामध्ये. चतुर्थ स्कंधामध्ये दक्षाचा यज्ञ महादेवांच्या गणांनी विध्वंसित केल्यानंतर पुन्हा ब्रह्मा विष्णू यांच्या विनंतीवरून शंकर दक्ष यज्ञ यांच्यामध्ये उपस्थित राहतात आणि आशीर्वाद देतात. त्यावेळी ज्यांचे अवयव नष्ट झाले त्यांना पुन्हा अवयव प्राप्त होतात. आपण ते मुळातून वाचा. त्यामध्ये पुषातु यजमानस्य दद्भिर जक्षतु पिष्टभोग देवा प्रकृत सर्वांगा एम उच्छेषणं ददुः याप्रमाणे बाहुभ्यामश्विनो पूषणो हस्ताभ्याम कृतबाहवा भवन त्वध्वर्य बष्टान्ये बस्त श्मश्रूर भृगुर भवेत असं म्हणून अशी योजना केलेली आहे. पुराण कथेतील हे विज्ञान संदर्भ जर पाहिले तर प्राचीन काळातील ज्ञानाचे आश्चर्य आपल्याला वाटल्यापासून राहणार नाही. कालगणनेच्या अनुषंगाने विचार केला. आणखी एक मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे तो म्हणजे लिंग परिवर्तनाचा. आपण नवमस्कंधाचा जरी विचार केला तरी हा सुयज्ञ नावाचा या ठिकाणी एक ज्याला शाप होतो तो महादेव आणि पार्वतीच्या शापित वनामध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर त्याचं नाव बदलतं आणि तो स्त्री रूपाने वावरू लागतो. आणि हे स्त्री रूपाने वावरल्यानंतर मात्र त्याला लाज वाटू लागते. मात्र नंतर पुन्हा वसिष्ठ त्याची योजना करतात. 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री अशी ही योजना आपल्याला केलेली दिसते. यावेळेला आपण सुद्युम्न, हा तो सुद्युम्न असतो, सुयज्ञ नव्हे सुद्युम्न, आणि त्याचं पुढे नाव इलाई ठरतं कारण बुधाशी त्यांचा संबंध येतो आणि त्याच्यापासून पुरुरवा हा जन्माला येतो म्हणून त्याला ऐल राजा असं म्हणतात. इलेपासून झाला म्हणून ऐल, म्हणून ती इला आणि हा सुद्युम्न. तर सुद्युम्न हे पुरुष नाव आणि इला हे स्त्री नाव. तेव्हा यावेळेला पुरुषाचं परिवर्तन स्त्रीमध्ये झालंय आणि पुन्हा स्त्री रूपामध्ये तो परिवर्तित होऊन पुन्हा 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री अशी जी योजना केली. यावेळेला त्याला गर्भवास जो गर्भवासाचं किंवा गर्भप्राप्तीचं आणि गर्भवहनाचं जे दुःख किंवा सुख काय असेल ते त्याला भोगावं लागलं याचं वर्णन आपल्याला कथेमध्ये दिसतं. यावर माझी चर्चा झाली आमच्या मित्रांशी. तेव्हा त्यांनी या ठिकाणी असं सांगितलं धर्माधिकारी सरांनी की यावर एक सुंदर नाटक किंवा कादंबरी लिहिण्यात आलेली आहे आणि यामध्ये केवळ या एक प्रेग्नंट किंग म्हणून ती कादंबरी प्रसिद्ध झालेली आहे देवदत्तांची. अशा प्रकारे एकूणच संपूर्ण कथा वैज्ञानिक पातळीवर आपल्याला लिंग परिवर्तनाच्या अनुषंगाने पाहता येऊ शकते. भारतीय परंपरेतील ही कालगणना अत्यंत तंतोतंत आणि काटेकोर आहे. भागवताच्या 3ऱ्या स्कंधामध्ये अणु, परमाणु, त्रसरेणूपासून थेट परार्धापर्यंतचा काळ विचार आलेला आहे. अणु द्वैर परमाणु स्यात् त्रसरेणुस्तय स्मृतः जलार्क रश्मवगतः
खमैवाणू पतन्नगात, याप्रमाणे 2 परमाणूंचा एक अणू ते 3 म्हणजे त्रसरेणू, खिडकीतून झरोक्यातून पडणाऱ्या सूर्यकिरणात जे रजकण दिसतात त्यात जो सूक्ष्म त्रसरेणू दिसतो तो त्रसरेणू, मग त्रुटी, मग वेध, मग लव, मग निमिष, अशा प्रकारे कालाचं गणित त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे त्रसरेणूपासून त्रुटी, वेध, लव, निमिष आणि किती किती काय हे देखील सांगितलेले आहे. त्रसरेणूची जागा ओलांडायला सूर्याला जो कालावधी लागतो, त्रसरेणूची जागा ओलांडायला सूर्याला जो कालावधी लागतो तो त्रुटी. 100 त्रुटीचा एक वेध, 3 वेधाचा एक निमिष, 5 क्षण म्हणजे एक काष्ठा, 15 काष्ठांचा एक लघु, त्यानंतर 15 लघूंची एक घटिका, 2 घटका म्हणजे एक मुहूर्त, 6 घटका म्हणजे प्रहर, अशा प्रकारे दिवस, रात्र, आठवडा, महिना, वर्ष, अयन असं गणित त्यांनी मांडलेलं आहे. आणि हे करता करता वैदिक काळातील युगांची संकल्पना सुद्धा मांडली. आजच्या भाषेत सांगायचं तर एक परमाणू म्हणजे 26.3 मायक्रोसेकंद असं या वैज्ञानिक संदर्भात म्हटलेलं आहे. एक परमाणू म्हणजे 26.3 मायक्रोसेकंद, तर एक त्रुटी म्हणजे 474 मायक्रोसेकंद, एक लव बरोबर 0.14 सेकंद असे गणितकार सांगतात. यानुसार माणसांचं वर्ष, दिव्यवर्ष, ब्रह्मदेवाचे दिवस, काळ, युग, महायुग, कल्प, मनवंतर अशा संज्ञा आहेत. याचा विचार आपण केलेला आहे. मानवाचं एक वर्ष म्हणजे देवाचा एक दिवस, ब्रह्मदेवाची कालगणना यापेक्षा कमी आहे. या संबंधीचे 2-3 संदर्भ इथे देणं उचित ठरेल. श्रीकृष्णाने जेव्हा रासक्रीडा केली त्यावेळी 6 महिन्याची रात्र केली होती असा उल्लेख भागवतकारांनी केलेला आहे. त्यांनी ब्रह्मरात्र अशी संज्ञा या ठिकाणी वापरलेली आहे. ब्रह्मरात्र उपावृत्ते वासुदेवानुमोदिता असा उल्लेख 10व्या स्कंधामध्ये 33व्या अध्यायात या आपल्याला दिसतो. रासक्रीडेच्या ब्रह्मरात्र या संकल्पनेतून ही 6 महिन्याची रात्र होती असा कालसंकेत आहे. दुसरी कालगणनेच्या दृष्टीने महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळेला ब्रह्मदेवाने कृष्णाचे गोपाळ आणि गायी वासरं चोरून मायागारात टाकली तेव्हा कृष्णाने मायेच्या साह्याने आपल्याच स्वरूपातून गोप गायी आणि वत्स निर्माण केले आणि ते खेळू लागले. हे पाहून ब्रह्मदेव स्वतः भ्रमित झाला. मायागारातले गोपाळ खरे की गोकुळातले खरे हे त्याला कळेना. भ्रमित होऊन तो कृष्णाला शरण आला. हा काळ ब्रह्मदेवाच्या दृष्टीने काही क्षणांचा आहे. पण पृथ्वीच्या संदर्भात तो 1 वर्षाचा आहे. कारण ब्रह्मदेवाने क्षमा मागून गोपाळ परत दिले तेव्हा खरे गोपाळ घरी गेले व आज कृष्णाने मोठा सर्प मारला म्हणजे अजगर मारला असं सांगितलं. वास्तविक ही घटना 1 वर्षापूर्वी होऊन गेलेली होती अशी नोंद भागवतात आहे. 1 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आज घडली असं त्यांना वाटलं. कालमान या ठिकाणी त्यांना जाणवलं नाही, कालभान त्यांना जाणवलं नाही असं त्यांनी नमूद केले आहे. तावत देत्यात्मभूरात्म मानेन त्रुट्यने हसा पुरोवदब्दम क्रीडंतम ददृशे सकलम हरिम असं स्पष्ट या ठिकाणी म्हटलंय. म्हणून त्रुट्यने हसा केवळ त्रुटी, एक लव निमिषा एवढा काल ब्रह्मदेवाच्या दृष्टीने, आणि इकडं पुरोवदब्दम क्रीडंतम इथे मात्र 1 वर्षाचा काळ आहे. बलरामाला देखील वर्षाला काही दिवस कमी असताना ही माया कळाली. पंचशासूत्रयामासु हायना पूर्णी ध्वजा असं त्यांनी म्हटलंय. अशा प्रकारे उल्लेख येतो. 1 वर्षानंतर गोपाळ घरी गेले आणि त्यांनी सांगितलं अद्यानेन महाव्यालो यशोदानंद सूनुना हतोविता वयम चास्मा दिती बाला व्रजे जगुहु. याप्रमाणे आज कृष्णाने अजगर मोठा मारला. ब्रह्मदेवाची एक त्रुटी पण पृथ्वीवर 1 वर्ष झाल्याची ही कालगणना. म्हणजे भागवतकार काळाच्या बाबतीत किती विचक्षण आहेत. अगदी कथा सांगताना सुद्धा त्यांचं काळाचं भान हे सुटत नाही, तुटत नाही, शास्त्रीय भूमिका बाजूला जात नाही. ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते. कालगणनेची ही जाणीव आणखी एका कथेमध्ये येते. ती कथा म्हणजे ककुद्मी राजाची. आपल्या मुलीला घेऊन ब्रह्मलोकात तो जातो. तेथे ब्रह्मदेवाला वर संशोधनाबद्दल विचारावं म्हणून तो तेथे गेला असता गाणं चालू झालेलं असतं आणि गाणं संपताच तो विचारतो. तेव्हा ब्रह्मदेव विचारतात तुम्ही केव्हा आलात. 9व्या स्कंधामधली ही घटना आहे, कथा आहे. तो सांगतो नुकतंच गाणं सुरू झालं होतं तेव्हा मी आलो आणि आता गाणं संपलंय. यावर ब्रह्मदेव म्हणतात एवढ्या काळात पृथ्वीवर अनेक युग लोटली आहेत. पृथ्वीवर 27 युग लोटली आहेत असं सांगतात ते. 27 युगांचा काळ पृथ्वीवर होऊन गेलेला आहे आणि आता द्वापार युग चालू आहे. तुझ्या मुलीला जो वर निश्चित केला होता त्याचे खापर पण तू देखील शिल्लक राहिलेले नाहीत.
आता शेषावतार बलरामाचा जन्म झालाय, त्यांना तू तुझी रेवती मुलगी दे. त्यानुसार त्यांचा विवाह होतो. ब्रह्मदेवाने ब्रह्मलोकातील काळ आणि पृथ्वीवरील काळ यातील जो भेद केला त्यात भारतीय कालगणनेचं वैशिष्ट्य सामावलेलं आहे असं मला वाटतं. भागवताच्या 9 स्कंधात हा संदर्भ आलेला आहे. म्हणून आर्यभट्टीय ग्रंथात जी पृथ्वीची मगाशी उल्लेख केलेली गती प्राणयनेती कलाम भूहू अशी जी नोंद आहे, पृथ्वीचा परिवलनाचा वेग 4 सेकंदाला 1 कला म्हणजे 1 कला कंस आहे. माणूस एका मिनिटामध्ये 15 श्वास घेतो म्हणजे 4 सेकंदात 1 श्वास. याचा अर्थ 1 श्वास कालावधीत पृथ्वीचा फिरण्याचा कोन हा एका कलेचा म्हणजे मिनिटाचा असतो. आर्यभटाने पृथ्वीची परिवलने युगातील आणि त्याबरोबर चंद्राची परिभ्रमणे असे लिहिलं आहे. यावरूनही भारतीयांचे खगोल आणि गणितशास्त्रीय संशोधन किती अचूक होतं हे लक्षात येईल. म्हणून भारतीय जीवनदृष्टीचा जर शास्त्रीय दृष्टीने विचार केला तर मग अर्थशास्त्राच्या दृष्टीने भारतीयांची मांडणी आहे, त्याचप्रमाणे रतिशास्त्राच्या दृष्टीने मांडणी आहे, त्याचबरोबर समाजशास्त्राच्या दृष्टीने मांडणी आहे, नीतिशास्त्र मांडलेलं आहे. समाजशास्त्राच्या अनुषंगाने इथे एक उल्लेख फक्त करतो की पुत्रिका धर्म आश्रित्य असा एक संदर्भ आहे, तो जाता जाता उल्लेख करतो. या ठिकाणी याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये पुत्रिका धर्माचा उल्लेख केलेला आहे, मी वाचला. त्यांनी पुत्रिका धर्म मानलाय. पुत्रिका धर्म म्हणजे काय, तर पुत्रिका धर्म म्हणजे असं की समजा जुन्या काळामध्ये संतान म्हणजे पुत्र संतानाला महत्त्व होतं, कोणत्याही कारणाने असो परंतु महत्त्व होतं. आणि मग जर पुत्र संतान नसेल तर पित्याने आपल्या मुलीचं लग्न करताना असा ठराव करायचा म्हणा किंवा असा करार करायचा म्हणा की तुला झालेला मुलगा तू मला मुलगा म्हणून दे, तो माझा वंश चालवील, असा करार करायचा आणि मग मुलीचं लग्न करायचं. आणि तिच्या पतीने देखील ते मान्य केलेलं असतं. याला म्हणतात पुत्रिका धर्म. आणि म्हणून या ठिकाणी मनुनी पुत्रिका धर्म आश्रित्य, तिच्या मनुनी आपल्या दुसऱ्या मुलीचा जो विवाह केला त्यावेळेला तिचा मुलगा त्यांनी दत्तक घेतला. आता या ठिकाणी मूळ मुद्दा असा आहे की पुत्रिका धर्म कधी स्वीकारला जातो, जर पुत्र नसेल तर. पण मनुला तर 2 पुत्र होते, प्रियव्रत होता आणि उत्तानपाद होता, तरी सुद्धा त्यांनी पुत्रिका धर्माच्या अनुसार आपल्या दुसऱ्या मुलीचा मधल्या मुलीचा मुलगा दत्तक घेतला. तेव्हा हा पुत्रिका धर्म संदर्भ त्या काळात भागवतकारांनी उल्लेखलेला आहे 5000 वर्षापूर्वी. हाही मला एक सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा वाटतो म्हणून तो मी उल्लेखला. त्याचप्रमाणे अर्थशास्त्र राज्यशास्त्राच्या अनुषंगाने तर केलेली वर्णनं जर वाचली तर राजा कसा असावा, राजा हा विष्णूचा अंश कधी असतो आणि राजा आणि प्रजा यांचा संबंध कशा प्रकारचा आहे, कशा प्रकारचा असावा, राजाने कर किती घ्यावा, राजाने प्रजेवर कर किती लादावा, किती प्रमाणात तो कर त्याच्याकडून वसूल करावा आणि त्याच्या बदल्यात काय द्यावं याचं वर्णन मुळातून वाचण्यासारखं आहे राज्यशास्त्राच्या. त्याचप्रमाणे स्थापत्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर द्वारकेचं वर्णन जर मुळातून वाचलं तर स्थापत्याचं खरोखर अलौकिक दर्शन आपल्याला घडतं. काय स्थापत्यशास्त्र होतं म्हणजे नगर रचना कशी असावी, नगराच्या बाहेर बाग बगीचा कसा असावा त्याचा ते भेद केलेला आहे. फळझाडांचे उल्लेख असण्यासाठी शब्द वेगळा वापरला आहे, फुलझाडांसाठीचे शब्द वेगळे वापरलेत. म्हणून बगीचा, उद्यानं, त्याचप्रमाणे क्रीडोद्यानं याची वर्णनं मुळातून वाचण्यासारखी आहेत. कैलास वर्णन जर वाचलं तर उद्यानांचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळे पशु पक्षी प्राणी यांचं दर्शन कैलास वर्णनात, त्याचप्रमाणे विष्णूच्या वैकुंठ वर्णनात आपल्याला वाचायला मिळतं. त्याचप्रमाणे मथुरेचं वर्णन जर वाचलं तर त्या काळात स्थापत्यशास्त्र मथुरेच्या वर्णनात दिसतं, द्वारकेच्या वर्णनात दिसतं. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने स्थापन केलेली द्वारका कशी होती, तिचे वेगवेगळे चौक कसे होते, रस्ते किती मोठे होते, कसे दुतर्फा होते, झाडं कसे लावलेले होते, उद्यानं कसे होते, बाहेरून आलेला प्रवासी हा कुठे थांबेल याची व्यवस्था कशी केलेली होती, पाणपोळ्या कशा होत्या, याचं इतकं साध्यंत वर्णन केलेलं आहे की आपण नगर रचनेच्या दृष्टिकोनातून म्हणजे आज जे आम्ही म्हणतो की वेगवेगळे शॉपिंग सेंटरच, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे शॉपिंग सेंटर आणि या शॉपिंग सेंटरच्या अनुषंगाने प्रत्येक दुकानाची जागा ठरलेली आहे, प्रत्येक दुकानदारांचे दुकानं कुठे असावेत हे ठरलेलं होतं. या दृष्टीने एकूणच नगर रचनेचा विचार हे मथुराच्या वर्णनात, द्वारकेच्या वर्णनात, त्याचप्रमाणे पुढे येणाऱ्या अनेक वर्णनामध्ये मला वाटतं या श्रीकृष्णाने जेव्हा कुंडिनपुरामध्ये प्रवेश केला तेव्हा सुद्धा त्याचं वर्णन सुद्धा पाहण्यासारखं आहे. म्हणून एकूणच स्थापत्याच्या अनुषंगाने जर विचार केला
स्थापत्यशास्त्र, तर या स्थापत्याच्या अनुषंगाने केलेली वर्णनं मुळातून वाचण्यासारखी आहेत. आणि या श्रीकृष्णाच्या बरोबरच इतर राजांचे वर्णनं जर वाचले तर त्या वर्णनामध्ये आश्रमधर्माच्या अनुषंगाने केलेले वर्णन असो किंवा एकूणच विविध त्या काळातील मंडळी, ऋषी मुनी, त्यांचे आश्रम कुठे होते, आश्रम कसे होते, आश्रमांच्यामध्ये काय काय व्यवस्था होती, तिथे कशा प्रकारचे झाडं होते, झुडपं होते, पक्षी प्राणी कशा प्रकारचे होते, याचं वर्णन जर वाचलं तर आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून, म्हणजे विज्ञान म्हणजे केवळ एवढंच नव्हे, विज्ञान म्हणजे पर्यावरणसुद्धा, पर्यावरणाच्या अनुषंगाने केलेली वर्णनं आहेत. त्याचा विचार आपण नंतर कथेच्या अनुषंगाने करणारच आहोत. परंतु याचबरोबर या मानसशास्त्राच्या अनुषंगाने मन हे तर आपण यजुर्वेदातल्या अनेक संदर्भात देखील बघतो की मनाचं वर्णन यजुर्वेदात सुद्धा केलेलं आहे. हे मन कसं आहे, ते किती गतिमान आहे, ते कोणत्या स्वरूपाचं आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. परंतु इथे सुद्धा मनाच्या अनुषंगाने म्हणजे मानसिक परिणाम कसा होतो याचं वर्णन आपल्याला दिसेल आणि म्हणून ते मानसशास्त्राच्या अनुषंगाने देखील पाहण्यासारखं आहे. या दृष्टिकोनातून एकूण भागवतातलं स्थापत्य जर विचारात घेतलं तर श्रीमद भागवतामध्ये स्थापत्यामध्ये श्रीकृष्णाची द्वारका नगरी स्थापत्याचा आदर्श नमुना आहे. विश्वकर्म्याने एका रात्रीतून ती द्वारकेची निर्मिती केली. प्रत्येक घराच्या पुढे राजमार्ग आहे, त्याच्या मागे गल्ल्या आहेत, दोन्ही बाजूला अंगण आहे, त्यामध्ये कोठार आहेत, सुवर्णाची घरं आहेत, त्यावर उंच गोपूर आहेत, त्याला सुवर्ण कळस आहे, सडका आहेत, चौका आहेत, व्यापारी पेठा आहेत, असं नगरांचं वर्णन येतं. बाग, बगीचा, रम्य उपवने, विश्रामस्थाने, वेशी, उद्यानं यांनी युक्त, झाडाझुडपांनी युक्त असे हे रस्ते कसे स्वच्छ होते, सडा संमार्जन कसं केलेलं होतं हे वर्णन आपल्याला दिसतं. पुरम समृष्टम संसिक्त मार्गरथ्या चतुष्पथम चित्रध्वज पताकाभे तोरणे समलंकृतम. प्रासाद, गोपुरे, सभा, चौक, बगीचे, चैत्य असं मथुरेचं वर्णन सुद्धा येतं. तसेच रामाच्या अयोध्येचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. राजमंदिरं, क्रीडास्थानं, सभास्थानं, देवालये, गोपुरे अशी नगररचना. एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांसाठी पाण्याचे बांध घातलेले होते. मला ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी अधोरेखित करायची आहे की शेतकऱ्यांसाठी पाण्याचे बांध घातलेले होते. आजच आपण बांध बंदिस्तीची व्यवस्था केली असं नाही, आजच या ठिकाणी बांध बांधण्याची संकल्पना आपण राबवली असं नाही, तर केदारेभ्य स्तपोगृह्णन असं म्हटलंय. केदारेभ्य म्हणजे शेततळे होते असं आपल्याला इथे दिसेल. केदार या ठिकाणी केदार म्हणजे शेत. केदारेभ्य स्तपोगृह्णन कर्षका दृढसेतुभिः पक्की अशा प्रकारची ही पाण्याचे बांध घालण्याची व्यवस्था. यथा प्राणैस्त्रव ज्ञानम तर निरोधेन योगिनः. आता याला तुलना केली दृष्टांताची योगिनः म्हणून. योगी ज्याप्रमाणे आपला प्राणाचा निरोध करतो, श्वासाचा निरोध करतो, त्याप्रमाणे पाण्याचा निरोध केलेला आहे आणि वेळच्या वेळेला योग्य वेळेला पाणी सोडण्याचा प्रकार आपल्याला दिसतो. म्हणजे जसा प्राण निरोध आपण करतो, श्वास जय करतो आणि हळूहळू श्वास सोडतो, त्याप्रमाणे या ठिकाणी पाणी कसं सोडलंय. केदारेभ्यस्तपो गृह्णन कर्षका दृढसेतुभिः यथा प्राणेस्त्रव ज्ञानम तन् निरोधेन योगिनः. गोकुळातील शेतकरी भाताचं पीक घेण्यासाठी पाण्याचे बांध बांधून बंदिस्ती करून पाणी अडवित असत. हे ज्ञान त्यावेळेला होतं, हे मला मुद्दाम सांगायचंय. गावचे पाटील अशी सुविधा पुरवत होते. भागवतात नरकासुराच्या भौमासुराच्या कथेत या निमित्ताने दुर्गाचे उल्लेख आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे भूमीवरून आक्रमण करण्याला राज्यात जाणं कसं अवघड होतं याचं वर्णन आलेलं आहे. त्याचप्रमाणे आत असलेल्या महाभारतीय विवरणामध्ये सुद्धा वस्त्रोद्योग अतिशय प्रगत असावा असं दिसतं. रेशमी तलम वस्त्र दुकुल यांचा उल्लेख भागवताच्या 3ऱ्या स्कंधात आहे, देवहूतीच्या निमित्ताने आलेला आहे. पुढे 11 स्कंधातही आलेला आहे. भागवतामध्ये धातुशास्त्राचाही संदर्भ आहे. हे 4th स्कंधामध्ये पृथ्वीच्या चरित्रात आपल्याला दिसतं. एक म्हणजे जांबूनद सुवर्ण आणि दुसरं म्हणजे हाटक या प्रकारचं सुवर्ण. आता ही सूक्ष्म भेद या ठिकाणी मांडतो की जांबूनद हे देवता धारण करतायत. जांबूनद म्हणजे एक मोठं जांभूळ, आपल्याला पंचम स्कंधात त्याचं विवरण दिसतं. मोठं जांभूळ आहे आणि ते जांभूळ वाहत येतं, त्याचा रस वाहत येतो आणि मग ते त्याचा रस जेव्हा थंड होतो म्हणा किंवा तो जेव्हा या ठिकाणी स्थिर होतो त्यावेळेला तो रस जो घट्ट झाल्यानंतर त्यापासून एक सुवर्ण काढलं जातं, त्याला जांबूनद सुवर्ण म्हणतात आणि हे देवस्त्रिया धारण करतात. आणि दुसरं हाटक प्रकारचं सुवर्ण हे असुर, दैत्य किंवा
महादेवाच्या वर्णनात सुद्धा हाटक धारण केल्याचा उल्लेख आहे. म्हणून बिलस्वर्गीय देवता ते धारण करतात याचं वर्णन पंचम स्कंधात आहे. म्हणून सुवर्ण दोन प्रकारचे आहेत, एक जांबूनद सुवर्ण, दुसरं हाटक सुवर्ण. राजसभेचं आदर्श वर्णन सुधर्मा सभेतून दिसतं. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तंत्रज्ञान आपल्याला कसं प्रगत झालेलं याचं दर्शन आपल्याला घडतं. म्हणून एकूणच या भागवताच्या या समग्र शैलीचा जर विचार केला तर यामध्ये काय नाही असं आपल्याला प्रश्न पडेल की भागवताने कशाचं वर्णन केलं नाही. अहो, त्यांनी गणिताचं केलंय, त्यांनी धातुशास्त्राचं केलंय, त्यांनी रसायनशास्त्राचं केलंय, त्यांनी जीवशास्त्राचं केलंय, त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाचं केलंय, मानसशास्त्राचं केलंय. म्हणजे समग्र जीवन एका शब्दामध्ये भागवत या ग्रंथामध्ये ज्याप्रमाणे सगळा समुद्र एखाद्या ओंजळीत आणावा त्याप्रमाणे समग्र ज्ञान, मानवी जीवनाचं ज्ञान एका ओंजळीमध्ये त्यांनी आणलेलं आहे. या भागवत रूपी केवळ 12 स्कंधामध्ये त्यांनी आणलेलं आहे. आणि म्हणून अशा या भागवत ग्रंथातल्या आपण खरोखर आपली बुद्धी कमी पडते. आपलं ज्ञान शेवटी जेवढा असेल तेवढाच आपण विचार करणार, त्या पलीकडे काय जाणार आपण तरी. म्हणून आपण आपल्या बुद्धीपुरताच विचार करतो, पण आपल्याही बुद्धीच्या पलीकडे आणखी कितीतरी गोष्टी अशी असतील, आणखी कितीतरी शब्द असे असतील की जे आम्हाला कळले नाहीत, जे आम्हाला समजले नाहीत. आज जेवढे समजले, जेवढे आम्हाला त्यातलं आकलन झालं, त्यातला काही भाग मी आपल्यासमोर मांडला, अंशात्मक भाग मी आपल्यासमोर मांडला. म्हणून राजधर्म आहे, पितृधर्म म्हणजे धर्मशास्त्राचं ज्ञान आहे, त्याचप्रमाणे राज्यशास्त्राचं ज्ञान आहे, अर्थशास्त्राचं ज्ञान आहे, जीवन धारणेचे अनेक संदर्भ आहेत, मूल्यनिष्ठा. काल जे आपण मूल्य, जीवन मूल्याचा विचार करत होतो, हे जीवन मूल्य म्हणजे काय आहे शेवटी? हे जीवन मूल्य म्हणजे धर्म हे जीवन मूल्य आहे, यज्ञ हे जीवन मूल्य आहे, त्याग हे जीवन मूल्य आहे, सनातनत्व हे जीवन मूल्य आहे. आणि म्हणून या समग्र जीवन मूल्याच्या अनुषंगाने शास्त्र सुद्धा जीवन मूल्यच आहे. कारण शास्त्र जीवनापासून बाजूला नाही, ते बाजूला असूच शकत नाही. म्हणून शास्त्रेण चक्षुषा राजन, शास्त्राच्या चक्षुने पहा असं जेव्हा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय, त्याचा अर्थ असा की शास्त्रीय भूमिका ठेवावी. माऊलींनी एका ठिकाणी म्हटलंय की शास्त्र म्हणेल ते सोडावे, ते राज्यही तृण मानावे. शास्त्र जर म्हणत असेल हे सोडा, तर ते राज्य सुद्धा तृण मानलं पाहिजे. ही शास्त्रनिष्ठा, शास्त्र काटेची कसोटी आपल्याला या भागवतामध्ये पाहायला मिळते. म्हणून भागवत हा एक जीवन संवाद कसा आहे, जीवन दर्शन घडवणारा ग्रंथ कसा आहे, याचं ईषद दर्शन या 1-1.25 तासाच्या कालामध्ये मी आपणासमोर घडवलं. आता उद्याच्या चिंतनामध्ये आपण या पुढच्या विचाराचं चिंतन करूया. भागवतामध्ये ज्या वेगवेगळ्या कथा आल्यात त्या कथाचं अनुसंधान काय, त्या कथाची भूमिका कोणती. म्हणजे हे आजचं जरा मला वाटतं जड झालं असेल, परंतु असू द्या, हा शेवटी आपल्या तत्त्वज्ञानातला भाग आहे, आपल्या शास्त्राचा भाग आहे आणि तो मला बारकाईने सांगायचा आहे. म्हणून थोडीशी भाषा कठीण झाली असेल, काही शब्द कळले नसतील किंवा काही शब्दांचे अर्थही आपल्याला लवकर उमजत नाहीत. परंतु जे मी देखील काय केलंय, मला तरी काही सगळं कळतं असं थोडंच आहे. मी अनेक पुस्तकं संदर्भ या ठिकाणी घेतले आणि त्याच्या अनुषंगाने ही मांडणी केलेली आहे. म्हणून आपण यामध्ये माझं काही जर चुकलेलं असेल तर आपण क्षमा उदार मनाने करा. आणि उद्या आपण या भागवतातील वेगवेगळ्या ज्या कथा आहेत, अनेक कथा आल्यात, पण आपण केवळ एक ईषद दर्शन घडवण्यासाठी काही नमुन्यादाखल एक 4-5 कथा घेऊ आणि त्या अनुषंगाने याचं विवरण कसं करता येईल, याचं अनुसंधान भागवतकारांनी कसं घडवलंय, हे कसं सांगता येईल ते बघूया. तोपर्यंत आपण थांबू. धन्यवाद.